आमच्या जीवनातल्या व्यथा दूर करते ती कथा. पवित्र आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन पवित्र आहे. त्या भगवंताचे गुणानुवाद श्रवण करावे याच्यासाठी भगवान परमात्म्यानं कान दिले, त्याचं रूप निहाळण्यासाठी डोळे दिले. त्या कानानं आम्ही त्याची कथा जर श्रवण करत आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. नाहीतर हे भाग्य कोणाच्याही पदरात पडत नाही. परमात्म्याविषयी ऐकणं कोणाच्याही नशिबात नसतं. नाहीतरी काय थोडे श्वान सुकर बापुडे, का थोडे लोक जन्माला आले? खूप आहे महाराज. जगाच्या लोकसंख्येचा विचार जर केला तर भगवान परमात्म्याचं चरित्र ऐकणारे किती लोक आहे? अल्प आहे. आणि म्हणून त्या अल्पमध्ये आपण मोडतो. आपण भाग्यवान आहोत की त्या परमात्म्याचे गुणानुवाद आपण श्रवण करत आहोत. जीवन के हर सवाल का जवाब म्हणजे रामायण आहे. जीवन में जो जो दुख होता है उसे सही करने का तरीका जिस ग्रंथ में बताया है उस ग्रंथ का नाम रामायण है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यथा दुःख पाहायला मिळतं. बघा, 3 दुकानाची नावं मी आपल्याला सांगेल. एक जीवाचं दुकान आहे, एक साधूचं संतांचं दुकान आहे, आणि एक भगवंताचं दुकान आहे. केवळ आणि केवळ फक्त दुःख मिळतं, तो जीवाचं दुकान आहे. जीवाला दुःखच आहे. जन्माला येण्याच्या अगोदर पासून दुःख. जीव जन्माला ज्या वेळेला येत होता त्याही वेळेला आईच्या उदरामध्ये खाली डोकं होतं, वर पाय होते. मग खाली डोकं वर पाय एवढं दुःख काय सर्वसाधारण आहे का? एखाद्याला म्हणलं 5 मिनिटं उभारावर खाली डोकं वर पाय. पण 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये सुद्धा दुःखच मिळालं. तिथून पुढे जन्म झाल्यानंतर सुद्धा दुःखच आहे वाट्याला जीवाची. एक दुकान संतांचं आहे की ज्यांच्याकडे केवळ आणि केवळ सुख पाहायला मिळतं. संतांच्या जवळ सुख आहे. एक आहे देवाचं दुकान. त्या दुकानाचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी. अगोदर घेतो दुकानदार. काय घेतो आपल्याकडून अगोदर? दुकानदार आपल्याकडून अगोदर पैसे घेणार, मग माल देणार. भगवंताचं तसंच आहे. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. त्याचा कायदा वेगळा आहे. अगोदर काहीतरी घेणार, मग देणार. काय घेतो आणि काय देतो बर? पुराणातले उदाहरण पहा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिडला. काय घेऊन गेला देवाच्या भेटीला? मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. काय केलं या भगवान परमात्म्यानं? अगोदर पोहे खाल्ले, कोरडे नमानी उचिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. पोहे खाल्ले आणि मग काय दिलं? शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गाव. शुद्ध भाव पाहिला आणि सोन्याचं गाव देऊन टाकलं.
अगोदर घेतो आणि मग देतो, ते भगवंताचं दुकान आहे. आणि जे फक्त देतच राहतात ते साधू संताचं दुकान आहे. संत सावता बाबाचं दुकान आहे. या सावता बाबाच्या दुकानमध्ये काय आहे? संत सावता बाबा फक्त देत राहतात. प्रमाण सांगू? घातला दुकान देती आलिया सिदान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत सावता बाबांचं सुद्धा दुकान आहे, ज्या दुकानमध्ये फक्त आणि फक्त दिल्या जातं. जीवाचं दुकान दुःखाचं दुकान आहे. साधू संताचं दुकान सुखाचं दुकान आहे. आणि सुख दुःख जिथं मिश्रित फळ मिळतं महाराज, ते देवाचं दुकान आहे. जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत कर्म कोणाला चुकत नाही. परमात्म्याला तरी कर्म चुकलं का हो? तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रजीनं सुग्रीवाबरोबर मैत्री केली. काय केली? सुग्रीवाबरोबर मैत्री केली देवाने. आता मैत्री केल्यानंतर प्रभू रामचंद्रजीनं सांगितलं, काय प्रॉब्लेम आहे तुझा? त्यावेळेला सुग्रीवानं सांगितलं, माझा जो भाऊ आहे ना बाली, त्या बालीनं माझी पत्नीचं हरण केलं आणि मला काढून दिलं राज्यातून भावानं. मी या ऋषीमुख पर्वतावरती राहतो. प्रभू रामचंद्रजीची सुग्रीवाची मैत्री झाली. प्रभूनं सांगितलं, एक काम कर, आता उद्या जाऊन तुझ्या भावाला युद्धासाठी त्या ठिकाणी ललकार, युद्धासाठी त्याला बोलव बाहेर. सुग्रीवानं विश्वास ठेवला, गेला आणि वालीला आवाज दिला, ये माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी. दोघं युद्ध करायला लागले. प्रभू रामचंद्रजीनं काय केलं? प्रभू रामचंद्रजीनं झाडाच्या आडून बाण मारला. कुणाला? बालीला. पडला, धारा तीर्थी पडला. आता एका क्षणात प्राण जाणार आहे. त्या वेळेला बालीनं एक मार्मिक प्रश्न विचारला प्रभू रामचंद्रजीला, अरे वैर माझं आणि माझ्या भावाचं होतं, तुझं माझं वैर काय? तू काय म्हणून मला लपून बाण मारला? प्रभूनं सुद्धा चुकी मान्य केली, कारण प्रभू आहे ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. प्रभूनं सांगितलं, तुला बाण जरी मी मारला असला, तू तर पापीच आहे, दुसऱ्याच्या पत्नीचं हरण केलं, तुला तर पापच घडणार आहे. पण तरी तुला जर असं काही वाटत असेल तर ते कर्म साठवेल. ते कर्म तसं शिल्लक राहिलं. कोणामध्ये? प्रभू रामचंद्रजीच्या अकाउंटमध्ये. प्रभूने सांगितलं, या जन्मामध्ये मी तुला बाण मारला, एका अवतारामध्ये तू मला बाण मारशील. तोच वाली कृष्ण अवतारामध्ये तो व्याध झाला. आणि भगवान कृष्ण कन्हैयाला ज्या वेळेला अवतार संपवायचा, त्या वेळेला त्या व्याधाचा बाण लागून देह ठेवला. कर्म देवाला न चुकणारी गोष्ट. मग जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला चुकत नाही त्या गोष्टी. पण ज्या वेळेला आम्ही आमचा वेळ महाराज परमात्म्याच्या स्मरणामध्ये घालतो, मग तो कृपावंत असलेला परमात्मा तुमच्या आमच्या हाकेला धावून येतो.
आईसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. मग त्या भगवान परमात्म्या इतकं कोण कृपावंत आहे, क्षणामध्ये उडी घेतो आणि स्वतःच्या भक्ताचं रक्षण करतो. मग त्या परमात्म्यानं आमचा स्वीकार करावा, आमचं रक्षण करावं, म्हणून आम्हाला प्रथमतः पहिलं कर्तव्य आहे सर्वस्वी भार त्या भगवान परमात्म्यावरती घालायचा आणि महाराज त्याचं स्मरण करायचं, त्याचे गुणानुवाद श्रवण करायचे. त्याचं आम्ही सतत जर ऐकत राहिलो तर त्याच्या चरणाजवळ आम्हाला जागा मिळेल. जीवनाचा खरा आनंद आम्हाला कळेल. आज कोणता माणूस असा आहे ज्याचं आपलं जीवन दुःखी व्हावं असं वाटत, आणि भजन नामस्मरण परमार्थ करून आमचं जीवन जर आणखीन त्या ठिकाणी तणावयुक्त होत असेल तर भजन करून तरी काय उपयोग आहे? तणावयुक्त जीवन होण्यासाठी भजन आहे का तणावमुक्त जीवन होण्यासाठी भजन आहे? कशासाठी? तणावमुक्त होण्यासाठी आहे. कुठल्याच गोष्टीचा लोड आम्ही घ्यायचा नाही. करता हरता परमेश्वर आहे, करता करविता भगवंत आहे. एवढं जरी कळालं 8 दिवसाच्या कथेतून तर भरपूर झालं. आज बऱ्याचशा लोकांनी बीपीचा जो आजार आहे तो मनानं जडून घेतलाय. बीपी हा आजार नाही मुळातच, पण नको त्याचा धसका घेणं, नको त्याचा धाक धरणं. खरा विचार करा बरं, हे विश्व ज्या परमात्म्यानं निर्माण केलं त्याला काळजी आहे ना. जुन्या लोकांची एक म्हण होती बघा, ज्यानं चोच बनवली त्यानं काय बनवला? चारा सुद्धा बनवला. माणूस एकमेव असा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करतो. दुसरे प्राणी त्यांना पोट नाही, परंतु या राज्यातून दुसऱ्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात व्यापार व्यवसाय करण्यासाठी दुसरे प्राणी जातात का? नाही. त्यांना खात्री आहे, देवावरती भरोसा आहे. अरे ज्यानं चोच बनवली त्यानं चारा सुद्धा बनवलेला आहे. सगळं विश्व भगवंताचं आहे. गोस्वामी तुलसीदासजींच्या भाषेत सांगू, सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. राम मैं सब जग जान, करहु प्रणाम जोरी जुग पान. ए सिया राम मैं सब जग जान, करहु प्रणाम जोरी जुग पान. राम सिया राम सिया राम जय राम, सिया राम सिया राम जय राम. हे राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सगळं जर विश्व त्या परमात्म्या, आमच्या साधू संतांना ती दृष्टी निर्माण झाली. सर्वत्र भगवान परमात्मा नाही, त्यानंच हे विश्व निर्माण केलेलं आहे. त्याच्या सत्तेनंच सगळं चालतं.
मग सर्वस्वी भार आम्ही त्या भगवान परमात्म्यावरती घातल्यानंतर आमचं अंतकरण हलकं होईल ना. कुठल्याच गोष्टीचं टेन्शन आम्ही घेणार नाही. आम्ही साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन घेतो. प्रपंचाचं संसाराचं टेन्शन घेतो आम्ही. कोणी एखादा वाईट शब्द बोलला तरी आम्ही त्याचं टेन्शन घेतो. कशाला टेन्शन घ्यायचं? टेन्शन मुक्त जीवन जगण्यासाठीच भजन ऐकायचं, कथा ऐकायची, नामस्मरण करायचं. आनंदी झालं पाहिजे जीवन. कोणता असा व्यक्ती आहे की ज्याला दुःखात जीवन घालावं वाटतं? आनंद या जीवनाचा सुगंधा परिदवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळा. आनंद या जीवनाचा सुगंधा आनंद या जीवनाचा सुगंध हरी दरवळावा. जिजुनी स्वतःच्या दनाने दुसऱ्यास मृदुगंध द्यावा. जो जाणिता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आमचा स्वभाव, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचा व्यवहार जगाला एवढा आवडावा महाराज की प्रत्येकाला आनंद वाटावा. आमचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला हवं हवंसं वाटावं. आणि आमचं व्यक्तिमत्व प्रत्येकाला हवं हवंसं कधी वाटेल? ज्या वेळेला ही रामकथा आमच्यामध्ये परिपूर्ण उतरेल महाराज. शबरीमध्ये रामकथा परिपूर्ण उतरली म्हणून तर भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेल्या शबरीला भेटण्यासाठी जगाचा चालक मालक गेला. तो परमात्मा आम्हाला कधी भेट देईल? नको त्या गोष्टीनं आमच्या अंतकरणामध्ये थैमान घातलं आणि नको त्या गोष्टी काढून टाकण्यासाठी महाराज आम्हाला भजन करायचंय, आम्हाला कथा ऐकायची. पूर्वीचा कालखंड तुमच्या भाषेत सांगतो. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये शांती विराजमान होती. ऐका बर का, मी फक्त सिद्धांत सांगणार आहे, मी दृष्टांत सांगणार आहे, सिद्धांत नाही सांगणार. तुम्ही सिद्धांत लक्षात घ्या. पूर्वीचा कालखंड शांतामाईची झोपडी होती. अंतकरणामध्ये शांती माऊली विराजमान होती आणि ती शांती असल्या कारणानं तिनं अशी सुंदर झोपडी तयार केलेली होती. कुणी? आणि त्या झोपडीच्या समोर काय होतं? शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई जुई व्याली. झोपडीच्या समोर असे फुलं होते सगळे. सुगंध येत होता त्या झोपडीमधून. त्या फुलांना पाणी घालण्यासाठी एक होता. कोण? समाधान. फुलांना पाणी घालत होता. असे टवकारलेले असे सुंदर फुलं होते. शांती माऊली विराजमान होती. त्यावेळेला दाट लोकवस्ती नव्हती, कडाना जागा रिकाम्या होत्या. मग 6 जणांनी प्लॉट घेतले कडाना. एक गुंठ्याचे प्लॉट 6 जणांनी घेतले
ते 6 जण कोण? बरं नुसते प्लॉट घेतले नाही, त्यांनी बांधकाम सुरू केलं, 3-3 ताळाच्या बिल्डिंग बांधल्या. बरं हे 6 जण असे होते, हे फक्त झोपायपुरतेच घरी यायचे, विश्रांती करण्यापुरतेच घरी यायचे. बर जेवायला बाहेर डिम लाईट मध्ये बाहेर जेवण करायचे, काही खायचे, हॉटेलमधलं अन्न घरी आणायचे, नको ते भक्षण करायचे आणि उरलेलं जे शिळपाक अन्न आहे ना ते 3ऱ्या मजल्यावरून त्या शांती माऊलीच्या झोपडीच्या समोर फेकायचे. तिनं एकदा दोनदा तीनदा सांगून पाहिलं, अरे दादा असं करू नका रे, पण ते ऐकत नव्हती. परिणाम कंटाळली शांती माऊली आणि त्या शांती माऊलीनं त्या घरातून निघून जायचं ठरवलं. त्या झोपडीमधून ती निघून गेली. जशी ती निघून गेली तसा समाधान दादा सुद्धा गेला, समाधान गेला. परिणामी फुलं सुकले महाराज, ते झाडं वाळून गेले फुलाचे आणि 6 जणांच्या ताब्यात ती जागा आली. कोणती जागा? आमच्या अंतकरणाची जागा. 6 जण कोण? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आतमध्ये होती, परंतु ती सांभाळता नाही आली. मग आम्हाला हे राम कथा श्रवण करून त्या विकारावरती विजय मिळवायचा आहे. ज्याप्रमाणे तुकोबराय सांगतात, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कथेचा परिणाम काय होणार आहे? जीवन के हर सवाल का जवाब म्हणजे रामायण आहे. काल मी सांगितलं की ज्या वेळेला महादेवाला महाराज राग आला, महादेवाला राग आला, महादेवानं तो राग कसा व्यक्त केला? ध्यानाच्या माध्यमातून ध्यान केलं महादेवानं. कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला. त्रेतायुगातली गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रच्या पत्नीचं हरण झालेलं आहे आणि महादेव आणि सतीमाता त्या ठिकाणी कथा श्रवण करून जात असताना महादेवानं पाहिलं आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रजी आहे. महादेवानं मनोमन दर्शन घेतलं, पण हुशार बापाची हुशार मुलगी सती होती. सतीनं संशय घेतला. सती परीक्षा पाहण्यासाठी गेली. काय होऊन गेली? सीता होऊन गेली. प्रभू रामचंद्रजीनं ओळखलं, ही माझ्या मातेचं रूप घेऊन आली, आता हिच्या बरोबर. प्रभू रामचंद्रजीनं ओळखलं, ही माझी माता आहे, पण सीतेचं रूप घेऊन आली. सतीला समजून चुकलं की प्रभू रामचंद्रजी परब्रह्म आहे. घाबरलेली सती ज्या वेळेला महादेवाजवळ आली, महादेवाशी खोटं बोलली, कपट केलं. एक वेळेला पत्नी भांडली तर चालेल, पण भांडली सती, कपट केलं, खोटं बोलली. महादेवानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, ही सती सीता होऊन गेली, माझ्या मातेचं रूप घेऊन गेली. इथून पुढच्या काळामध्ये हिच्या बरोबर पत्नीत्वाचा संबंध ठेवणं जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक आहे. आणि म्हणून सतीनं महादेवानं मनोमन तिचा त्याग केला. इतिहासातल्या अनेक गोष्टी सांगत 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 कैलासावरती गेले. महादेवाला सुद्धा राग आलेला आहे, पण ध्यान लावलं महादेवानं. असं ध्यान आम्ही कधीतरी लावावं. प्रपंचामध्ये संसार काही म्हणले, मग महाराज संसार प्रपंच द्यावा सोडून आणि तुमच्या संग यावं. आम्ही तरी कुठं सोडलं? संसारात राहूनच परमार्थ चांगला करता येतो. प्रपंच चांगला नीटनेटका करावा, प्रत्येकाशी प्रेमानं बोलावं, प्रेमानं व्यवहार असावा, व्यवहार चोख असावा. सगळ्यात भयानक दुःख आहे कर्जबाजारी होणं. कर्ज नसावं महाराज.
ज्या माणसाच्या डोक्यावर कर्ज नाही ना त्याला कधी कोणताच प्रॉब्लेम येत नाही, त्याचा बीपी वाढत नाही, त्याला अटॅक येत नाही. कर्ज नसावं, कर्जमुक्त जीवन आमचं असावं. जुने माणसांची म्हण आहे, अंथरून पाहून काय करावं, पाय पसरावे. जर व्यवहार जर डोक्याच्या वर झाले, कमाईपेक्षा जास्त जर खर्च होत असेल तर निश्चितच आम्हाला तोटा आहे. तो व्यवहार आम्हाला घातक ठरणारा एक दिवस. कर्जमुक्त आमचं जीवन असावं. निर्व्यसनी आमचं जीवन असावं. प्रेमानं भरलेलं आमचं जीवन असावं. श्रीमंत असावं, आम्ही खूप श्रीमंत असावं. कारण श्रीमंताला किंमत आहे. आमच्या तिथं श्रीमंताच्या शेळीला 3 बकरं झाले. श्रीमंताच्या शेळीला 3 बकरं झाले. सगळ्या गावानं विचारलं तब्येत कशी आहे, कोणाची? शेळीची. सगळ्या गावानं विचारलं. पण गरिबाच्या घरामध्ये रात्री 10 वाजता तापानं फनफनून एकुलती एक मुलगी मेली. उशाला बसली ती आई आहे, पायथ्याला बसला तो बाप आहे. सकाळचे 11 वाजले तरी कोणा विचारलं नाही कसं काय घडलं. मग मला खरं सांगा कशामुळं घडलंय? तर धनवंतालाही सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे. संसार स्वीकारला ना तर मग चांगल्या प्रकारचं उत्पन्नही पाहिजे. एक एक रुपया साठवून चांगला प्रपंच मिळवावा. पण त्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा ज्याच्यामुळं आपले सगळे माणसं सुरक्षित आहे, ज्याच्यामुळं माझं जीवन सुरक्षित आहे. आता खरं मला इमानदारीनं सांगा, मी सरळ आणि सहज बोलणारा माणूस आहे. थोडासा प्लेन करा बरं माझा आवाज. सरळ आणि सहज बोलणारा माणूस आहे, थोडा आवाज वाढवा. कोरोनाच्या अगोदर किती पाहुणे रावळे कोरोनामध्ये गेले आपले, आणि आपला जर नंबर लागला असता तर काय केलं असतं? तुमचा माझा कोणाचा होईना लागला असता तर काय केलं असतं? काहीच नसतं केलं. मला करता अर्थ परमात्मा आहे. मग ज्या भगवान परमात्म्यानं हे आयुष्य दिलं, तुकोबर आहे सांगतात की बरे झाले देवा, बरे झाले आजवरी, नाही पडिलो काळाचे आहारी. आपण कोणाचं खाद्य आहे? काळाचं. बरं झालं आतापर्यंत काळ आला नाही. मग त्या भगवान परमात्म्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. मग त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. नुसता गावात सप्ताह चालू आहे म्हणून नाही, घरी सुद्धा आम्ही एकांतामध्ये किमान 10 मिनिटं बसलं पाहिजे. डोळे बंद करून आतला परमात्मा आम्ही शोधला पाहिजे. तो आतच आहे, तो शोधायचा आहे. तो श्रीराम आतच आहे. कारण तो जर नसला आतमध्ये तर आमचं शरीर चालणार नाही. जे लोक देवा धर्माला मानत नाही ते सुद्धा ज्या वेळेला अंत्यविधीच्या वेळेला तिरडी उचलतात त्यावेळेला काय शब्द वापरतात बरं? रामनाम. रामनाम सत्य आहे. याचा अर्थ बाकीचं सगळं मिथ्या आहे. रामनाम जर सत्य आहे आणि तो जर आतमध्ये आहे तर त्या आतल्या परमात्म्याला आम्ही कधीतरी पाहिलं पाहिजे की नाही? शबरी असं ध्यान करायची. ध्यान
ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे. सतत चिंतन महाराज. त्या भगवान परमात्म्याचं काही वारकरी असे आहे दादा, प्रत्येक श्वासाला नामस्मरण करतात. श्वास घेतला ना नामस्मरण, सोडताना नामस्मरण. काय साधना आहे हो. मी आपल्याला या कथेच्या माध्यमातून एक महत्वाची कामगिरी देऊन सांगणार आहे, जी मी स्वतः करतो. आता आपण किती साधना करतो ही तशी सांगू नये लोकांना काय करतो आपण, पण प्रत्येकानं करावी. काय करायचं, लहान मुलांची ती कप्प्याची वही येते बघा, पहिलीच्या दुसरीच्या पोरांच्या कप्प्याच्या वया येतात. किमान 10,000 11,000 जप आपला रोजचा झाला पाहिजे. एक रेष ओढायची राम म्हणायचं, एक रेष ओढायची राम म्हणायचं. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. पेनानं रेष ओढायची. एका कप्प्यामध्ये 5 रेषा ओढायच्या, म्हणजे एका कप्प्यामध्ये 5 राम नामाचं भजन झालं. आणि हेच बरोबर येणार आहे. तुम्ही किती मोठी प्रॉपर्टी कमवली, तुम्ही काय काय केलं, कोणत्या पाहुण्याच्या लग्नामध्ये काय घेतलं आणि कोणत्या पैठण्या घातल्या, हे काही येणार नाही बरोबर. काय येणार आहे, तुम्ही नामस्मरण किती केलं. नामस्मरण बघा, एक जोडपं असं पाहायला भेटलं मला की महाराज त्यांचं भजन कसं होतं माहिती का, त्यांचं जप कसा होता माहिती का. पतीनं पत्नीला विचारावं, का ग आज तुझं किती भजन झालं. तिनं सांगायचं, अहो मला आज जरा वेळ कमी मिळाला, माझं 8वाभरच भजन झालं. तुमचं किती झालं स्वामी भजन. तुला खरं सांगू का, मी आज बराच वेळ दिला, एक माझ्याकडून आदुलीभर भजन झालं. म्हणजे भजन कसं होतं त्यांचं ऐका, स्मरण कसं होतं. धान्य आहे धान्य, एक गहू बाजूला टाकला जय श्रीराम, एक गहू बाजूला टाकला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, असं 8वाभर भजन. ज्याचं आदुलीभर भजन, ज्याचं पायलीभर भजन. महाराज किती मोठं नामस्मरण आहे. आणि नाम तारक आहे. हे अखंड हरिनाम सप्ताह, कथा, कीर्तन हे सगळं कशासाठी आहे, तर महाराज तरुण जाण्यासाठी आहे. नाम तारक आहे. आणि हा तारक मंत्र कोण देतं, तर ध्यानाच्या माध्यमातून भगवान शिव देतात. तारक मंत्राचा अनुग्रह आजही काशीला जर एखादा गेला, काशी मोक्ष देण्यासाठी उदार आहे. इकडं किती जरी पाप केलं आणि काशीला जाऊन जर देह पडला तर त्याला मोक्ष मिळतो. कारण भगवान शिव तारक मंत्राचा अनुग्रह त्याच्या कानामध्ये देतात, त्याला मोक्ष मिळतो. म्हणून दुसऱ्या तीर्थाचं पाणी आणलं तरी चालतं देवाला, पण काशी सारख्या तीर्थामधून पाणी घेऊन यायचं नाही. का बरं, गंगेचं पाणी आणायचं नाही, तिथून पाणी आणायचं नाही, पाप होईल पुण्य होण्याच्या ऐवजी. का, त्याचं कारण असं आहे, काशी सारख्या ठिकाणी जन्म मिळणं हेच अनंत जन्माचं भाग्य आहे. एखादा जीव जंतू जर काशीत जन्माला आला आणि तो मेल्यानंतर जर त्याला मोक्ष मिळणार आहे, आणि तुम्ही जर आंघोळ करता करता पाण्यातून तो भरून आणला घरी इकडं, त्याचा जन्म लिहून काय उपयोग झाला. आणि म्हणून त्या ठिकाणी मोक्ष देऊन उदार, काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तये गावी. त्या ठिकाणी मोक्ष मिळतो. बघा, भगवान विश्वनाथ तारक मंत्राचा जप कानामध्ये सांगतात आणि त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो. महाराज क्रोधावरती विजय, ध्यानामध्ये महादेव आहे. 80,000 वर्ष समाधी लागली महादेवाची. आणि सती मात्र बसलेली आहे. पश्चाताप झाला सतीला. संशय घेतला प्रभू रामचंद्रच्या चरित्रावरती. परिणाम असा आहे की महाराज पश्चाताप.
आणि पश्चातापाचं दुःख काही खूप वेगळं राहतं. पश्चाताप होतो ना संसारामध्ये, पश्चाताप होत नाही का? ड्युटीवर जाता जाता पतीनं सांगितलं गरम पोळी कर. ती म्हणली शिळ्या कोण खाईल, जा घेऊन. गेला राग राग घेऊन. मग हिला पश्चाताप नंतर केल्या असत्या 2 पोळ्या, काय बिघडलं असतं. गेला दिवस त्याच विचारामध्ये गेला की नाही. पश्चाताप सगळं 5 मिनिटाचं 10 मिनिटाचं काम, आणि पश्चाताप झाला ना हो. पश्चातापाचं दुःख भयानक आहे. सतीला पश्चाताप झाला, आणि मग ज्या वेळेला महादेवाचं समाधी उत्थान झालं त्यावेळेला महादेवानं स्वतः सतीचं आसन उचललं आणि समोर ठेवलं. आणखीनच दुःख झालं, कारण स्वतःच्या पतीनं त्याग केला. आत्मसन्मान दुखावला गेला. स्त्रीच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. प्रपंचासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी तिला किती जरी काबाड कष्ट करावे लागले तरी ती करण्यासाठी तयार असते. पण आत्मसन्मान तिचा ज्या वेळेला दुखावला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती दुःखी होत असते. तिच्या आत्मसन्मानाला जर ठेच पोचली मग ती दुःखी होत असते. सती महाराज दुःखी झाली, पण विलाज नाही. आता तेवढ्यामध्ये विमानं पाहिले वरून जाणारे, आणि त्या विमानांची गर्दी कैलासावरून. सतीनं विचारलं विमान कशाचे स्वामीजी? सांगितलं विमान तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. सर्वांना बोलावलं पण आपल्याला आमंत्रण नाही, बोलावणं नाही. आणि ज्या घरात बोलावणं नाही गोस्वामी तुलसीदासजी सांगतात आते ही हरसे नहीं, नयनन नहीं स्नेह, तुलसी उस घर मत जाइए, कंचन बरसे में. ज्या घरामध्ये आदर नाही, सन्मान नाही, आपण गेल्यानंतर कोणी आपल्याकडे पाहत नाही, त्या घरात जाऊ नका. तुलसीदासजी सांगतात जिथं आमंत्रण नाही तिथं जाऊ नये. पण पुन्हा सांगितलं महादेवानं 2-4 ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जाता येतं. बघा 2-3 सूत्र सांगितलेले आहे. मुलगा किती बी प्रेमळ असेल आणि कितीही देखणा असेल पण त्याला बापानं डोक्यावर बसून घेऊ नये. चाहे लड़का कितना प्यारा हो उसे सिर पर नहीं बिठाना चाहिए. मुलगी किती सुंदर असू द्या उसे घर घर ना घुमाना चाहिए. मुलगी किती सुंदर असली पण बापानं या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी कधी फिरू नये. मुलगा किती सुंदर असेल तर डोक्यावर बसून घेऊ नये. आणि भावा भावाचे किती जरी भांडणं झालेले असेल आणि अचानक जर संकट आलं तर भावाला भावाचा सल्ला घेतल्याशिवाय राहू नये. कारण भावानं भावाचा सल्ला घ्यावा. महाराज 2 भाऊ, एक जणानं जमीन विक्री काढली. त्या दुसऱ्याला म्हणला, एक जण म्हणला का रे, गावातला समजदार माणूस त्यांच्याशी बोलतो, का रे जमीन विकायची तुला? कशासाठी? लग्न करायचं मुलीचं. बर बर बर, किती विकायची? 2 एकर विकायची. मग एक काम कर ना, शेजारीच तुझ्या भावाला दे ना, सख्या भावाला. हा म्हणला इकडे एखाद्याला फुकट देईन पण त्याला देणार नाही. एखाद्याला फुकट देईन पण त्याला देणार नाही. का नाही द्यायची त्याला? 15 वर्ष झाले आम्ही एकमेकाचं तोंड पाहत नाही. तो मधला माणूस हुशार होता, त्यानं काय केलं,
त्याच्या जवळूनच त्याच्या भावाला फोन लावला. अरे कुठे आहे तू? सांगितलं मी इकडे आहे, पडेगावला. अरे एक काम कर ना, लवकर ये लवकर ये. काय झालं? तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. लगे फोन बंद करून टाकला. तो लहाना भाऊ होता, त्यानं पाहिलं अरे पडेगावला तर रिक्षा भेटत नाही, इथं तर एसटी भेटत नाही. गाडीला हात देतोय, एकही गाडी थांबत नाही. माझ्या दादाचा ऍक्सिडेंट झाला. निघाला सैरा वैरा पडत, धावतोय धावतोय. एका ट्रकला हात दिला, ट्रकवाला थांबला नाही. पळतोय पळतोय घामाघूम झालेला भाऊ ज्या वेळेला माळीवाड्यामध्ये पळत येतो मंदिराच्या समोर. अरे कुठे माझा दादा? काय झालं? कोणती गाडी होती? काय झालं? माझा दादा बरा आहे ना? आणि मग याच्या भावानं त्याला दाखवलं, यानं दाखवलं, बघ तुझा भाऊ घामाघूम झालेला, तुझा भाऊ आला पळत तुझ्यासाठी. भावासाठी धावून भाऊ येणार आहे. मी सांगत होतो, ज्या घरात आदर नाही, मान नाही, सन्मान नाही, त्या घरी जाऊ नये. पण 4 ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जावं. कुठं? गुरुच्या घरी शिष्यानं, मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला, आणि माय बापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जात आहे. सती म्हणली, बर बापाच्या घरी जायचंय, मला माझ्या पित्याच्या घरी जायचंय. सती ऐकायला तयार नाही, हट्टाला पेटली. 2 शिवगण बरोबर दिले महादेवानं आणि मला सती निघालेली सती. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या उपहासानं बहिणी बोलतायत, परंतु आई मात्र जशी आली तशी कडकडून बिलगली. सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्कात. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास का हो न सन्मानी. कोणी सन्मान करत नाही, अपमान जागोजागी व्हायला लागला. सती गेली, यज्ञ मंडपामध्ये जाऊन उभी राहिली. आणि ज्या वेळेला पित्याकडे पाहिलं, सगळ्या देवतांना या ठिकाणी स्थान आहे मानाचं, पण महादेवाला स्थान नाही. सतीचा आत्मसन्मान दुखावला गेला आणि सतीनं प्रार्थना केली, तुमच्यापासून प्राप्त झालेलं माझं शरीर आहे ना, हे शरीर मी या कुंडामध्ये अर्पण करते. असं म्हणत 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 महादेवाला हात जोडले. आणि महादेवाला हात जोडून सती म्हणते, मैं मरूंगी फिर आऊंगी, मरूंगी फिर आऊंगी, मरूंगी फिर आऊंगी, लेकिन महादेव को ही वरूंगी. मी मरेल, पुन्हा जन्माला येईल, पण महादेवाचीच होऊन राहील. आणि हीच सतीची अंतकाळीची वासना. सतीनं देह समर्पित केला. ते पाहिलं शिवगणांनी. एका क्षणात निरोप महादेवापर्यंत पोहोचला. महादेवाला क्रोध आवरेना. महादेवानं जटा आपटल्या खाली वीरभद्राची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी जाऊन दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला. आता ती सती पुन्हा पर्वत राजाची कन्या पार्वती म्हणून जन्माला आली. पर्वत राजाच्या घरी आनंद आहे. पार्वतीला श्रद्धा म्हटलंय, भगवान महादेवाला विश्वास म्हटलंय. विश्वास आढळ आहे, श्रद्धा वाढत राहते. श्रद्धा वाढत राहते, कमी होत राहते आणि वाढत राहते. श्रद्धा कमी होती आणि वाढती. पार्वती हळूहळू वाढू लागली. नारद मुनी आले. नारद मुनी, नारायण नारायण. नारद मुनी आले पार्वती मातेची परीक्षा पाहण्यासाठी. नारायण 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 नारायण. श्रीमन नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण.
नारायण नारायण भज मन नारायण 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 नामाचा जप चालू आहे. नारद मुनी आले आणि नारद आल्यानंतर हिमालयाला अतिशय आनंद झालेला आहे. 5 वर्षाचं वय आहे पार्वती मातेचं. पार्वतीची आई मैनावती नारदांच्या समोर जाऊन त्या ठिकाणी सांगितलं, आमच्या मुलीचं भविष्य सांगा ना. पार्वतीचं भविष्य सांगितलं नारद मुनींनी. शैल सुलक्षण सुता तुम्हारी सुन हुजे अभव गुण दुईचारी अगुण अमान मातृपितृहीना उदासीन बसंशय छिना. अतिशय सुलक्षणी पुत्री तुला प्राप्त झालेली आहे. ही जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासून तुझ्या आनंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण हिचं पुढचं भविष्य आहे. हिचा जो पती असणार आहे तो बिगर आई वडिलाचा स्मशानात राहणारा अमंगल वेशधारी असा हिला पती म्हणून प्राप्त होईल. पर्वतराजाला वाटलं असा जावई जो अंगाला राख लावतो, गळ्यात सर्प घालतो, अमंगल वेश ज्याचा आहे असा जावई कोणाला आवडेल? जावई कसा अप टू डेट पाहिजे असा जावई कोणाला आवडेल? पार्वती मातेला कळून चुकलं मनोमन. हे सगळं वर्णन ज्याच्यावरती बसतं ते माझं आराध्य भगवान शंकर आहे. भगवान शंकर आहे. मग पर्वतराजानं विचारलं याच्यासाठी काही पर्याय? सांगितलं तपश्चर्या करावी लागेल. पार्वतीला आनंद झाला आणि मग ती पार्वती माता तपश्चर्या करण्यासाठी गेली. 5000 वर्ष तपश्चर्या केली पार्वतीनं त्या वेळेला. कारण ही जी शक्ती आहे, शक्ती आणखीन प्रज्वल होण्यासाठी, आणखीन तपस्वी होण्यासाठी साधना करत असते. रावणाला एवढे वरदान मिळाले कशामुळे बरं? काय केलं तर रावणानं? रावण काय करत होता? तपश्चर्या. भगवान महादेवाची तपश्चर्या. पूर्वीचे जेवढे काही राक्षस होते तपश्चर्या करून प्रसन्न करून घ्यायचा भगवंत. ही जी आदिमाया शक्ती आहे पार्वती म्हणजे, बघा अजून एक उल्लेख येतो बघा. पार्वतीच्या मळापासून कोण तयार झाला? गणपती बाप्पा. आता मला तुम्ही काही उत्तर द्या. पार्वतीच्या अंगावर जर गणपती तयार होण्या इतका जर मळा असेल तर भगवान महादेव विवाह करतील. मग पार्वतीला सुंदर कसं म्हणता? जर गणपती बाप्पा तयार होण्या इतका जर मळ तिच्या अंगावर आहे तिला सुंदर म्हणता कसं? याचा अर्थ काय? आमच्या या दृष्टिकोनातून अर्थ नाही लावायचा तो. मग बघा पार्वती ज्या वेळेला तपश्चर्याला बसली, दुसरा प्रसंग आहे. पार्वती ज्या वेळेला तपश्चर्याला बसली तेव्हा असं सांगितलं जातं पार्वती स्नानाला बसली. स्नानाला बसली म्हणजे शुद्ध होण्यासाठी बसली, तपश्चर्याला बसली. आणि त्या तपश्चर्येमध्ये विघ्न येऊ नये म्हणून पहिलं कार्य कोणाला सांगितलं होतं? नंदीला. नंदीला सांगितलं होतं अगोदर की मी स्नानाला चालले, कोणालाही आत येऊ देऊ नको. पण नंदीनं ऐकलं का? नाही. भगवान शंकर आत आले की नाही? मग नंदीनं ऐकलं नाही. का ऐकलं नाही नंदीनं? त्याचं कारण आहे, नंदी हे मनाचं प्रतीक आहे. कशाचं? मनाचं प्रतीक आहे नंदी म्हणजे.
जसा नंदी आज चारा खाल्ला तर तो गिळलेला चारा रवंतजाद्वारे रवंत करतो आणि 2 दिवसानं बाहेर काढतो. रवंत करतो जनावर, नंदी रवंत करतो, गिळलेला चारा पुन्हा बाहेर काढतो. तसं हे मन सुद्धा रवंत करतं. अरे नंदी तरी 2 दिवसाचा चारा बाहेर काढतो, पण हे मन मला 40 वर्षापूर्वीच पुन्हा 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 दाखवतं की नाही. मग त्या मनानं सुद्धा काही उपयोग झाला नाही, नंदीचा उपयोग झाला नाही. म्हणून आता मला आणखीन शुद्ध व्हायचंय, तपश्चर्या करायची. याच्यासाठी त्या ठिकाणी साधना केली. अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी बाजूला काढून टाकल्या आणि एकमेव फक्त शुद्ध होण्यासाठी ध्यान लावलं. आणि त्या टाकाऊ गोष्टी काढल्यानंतर जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं नाव आहे गणपती बाप्पा. नको त्या गोष्टी काढून टाकल्या. बघा, एका मूर्तिकारानं सुंदर मूर्ती घडवली, राजाला भेट म्हणून दिली. राजाला भेट म्हणून दिली एक मूर्ती. दगडामध्ये मूर्ती घडवल्यामुळं राजानं त्याला बक्षीस दिलं. काय तुमची कारागिरी हो, दगडामध्ये तुम्ही एवढी मूर्ती घडवली, एवढा पांडुरंग तुम्ही घडवला हो दगडातून. त्या मूर्तिकाराच्या डोळ्यात पाणी आले आणि मूर्तिकारानं सांगितलं, राजे साहेब, अहो मी काहीच नाही केलं, पांडुरंग दगडातच होता, मी फक्त टाकाऊ भाग काढून टाकला. मूर्ती दगडातच होती, मी फक्त टाकाऊ भाग काढून टाकला. तसं तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा आतमध्ये प्रभू रामचंद्र जे आहेत, फक्त नको त्या गोष्टीनं थैमान घातलं म्हणून तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. सगळ्यात जवळची गोष्ट दिसत नसते, सगळ्यात जवळची गोष्ट दिसत नाही. डोळ्याच्या सगळ्यात जवळ काय बरं? डोळ्याच्या सगळ्यात जवळ काय? डोळ्याच्या सगळ्यात जवळ पापण्या आहे. पापण्या सगळ्यात जवळ आहे, पण डोळ्याला पापण्या दिसतात का? नाही दिसत का? जवळ आहे, दिसत नाही. जवळची वस्तू दिसत नसते. आणि आमचं थोडं उलट आहे. आम्हाला लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. लक्षात घ्या, आम्ही लोकांना नाव ठेवण्यात मग्न आहे. पार्वती मातेनं तपश्चर्या केली, करायला सुरुवात केली आणि महाराज 5000 वर्षाची तपश्चर्या केली. महाराज वेगवेगळे व्रत केले पार्वतीने. भगवान परमात्मा प्राप्त करायचा असेल तर त्याच उपवास या शब्दाचा अर्थ काय? उपवास. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे त्याच्या एवढं सानिध्यात जायचं. उप म्हणजे जवळ, भगवंताच्या सानिध्यात. नाही तर नुसतं उपाशी राहायचं, भलतं फराळ खायचं, त्याला उपवास नाही म्हणत. मग बर त्यालाही शास्त्र आहे बर का. ज्या माता भगिनीचा यजबी माहिती आहे कशाला म्हणतात? यजबी रक्त 10 आहे, उपवास धरला तर चालेल. पण जिला सगळ्या परिवाराचं काम करावं लागतं, धुणं आहे, भांडी आहे, स्वयंपाक आहे, शेतातलं काम आहे, 4-5 जर्सी गाई आहे, सगळं शेण काढणं आहे, झाडून घेणं, सगळं एकटीलाच करायचं. आणि यजबी किती आहे, रक्त किती आहे तिच्या अंगात? 6 पॉइंट. आणि तिनं धरायचं नवरात्र चालेल? मान्य होईल पार्वतीला? मान्य होईल भगवान शंकराला? नाही महाराज. मग पार्वती मातेनं तपश्चर्या केली, वेगवेगळे प्रकारचे उपवास केले, व्रत वैकल्य केलं. एक व्रत मला नाव नाही सांगता यायचं, पण ते असं आहे, तुम्ही ऐकलं असेल बघा. गावरान गाईला धान्य खाऊ घालायचं. गावरान गाईला धान्य खाऊ घालायचं. दुसऱ्या दिवशी ते धान्य शेणात येतं. शेणात पडलं
की मग ते शेण जमा करायचं, ते धुवून काढायचं शेण सगळं, ते धान्य घ्यायचं जमा करायचं आणि मग ते दळायचं हातानं जात्यावर, त्याची एक भाकरी बनवायची आणि मग ती खायची. कोणतं आहे? असं एक व्रत आहे. केलं असेल कुणी एखाद्या माता माऊलीनं तर बघा. पार्वती मातेनं कधी फळं खाऊन, कधी फळांचा त्याग, कधी पानं खाऊन, कधी त्या पानाचा त्याग. अगोदर फळं खात होती, नंतर त्या ठिकाणी पानं खायला लागली आणि एक दिवस त्या पानाचा सुद्धा त्याग केला. त्या दिवशी आमच्या आदिमाया शक्ती पार्वतीला एक नाव प्राप्त झालं. कोणतं नाव? कोणतं? कोणीतरी डोकं चालवा. अगोदर फराळ खात होती, अगोदर फळं खात होती, नंतर फळं बंद केले, नुसते पानं खायला लागली झाडाचे पडलेले, आणि एक दिवस ते पानं खाणं सुद्धा बंद केलं. त्या दिवशी पार्वतीला एक नाव प्राप्त झालं. कोणतं? जे कोणी सांगेल त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजणार आहे. हरतालिका हे व्रत आहे. हरतालिका हे व्रत आहे, त्याचा संबंध आहे. पण ज्या दिवशी पानं खाणं सुद्धा बंद केलं, त्या दिवशी आमच्या पार्वती मातेला एक नाव प्राप्त झालं आणि ते नाव आहे, सांगा लाडक्या बहिणी हो, ते नाव आहे अपर्णा. काय आहे? अपर्णा. म्हणजे पानाचा सुद्धा त्याग हे पार्वतीचं नाव आहे. अगोदर फळं खाऊन, नंतर पानं खाऊन, नंतर त्या पानाचा सुद्धा त्याग केला आणि 5000 वर्षाची तपश्चर्या पार्वती मातेनं पूर्ण केली आणि मग सप्त ऋषी त्या ठिकाणी पुन्हा आले. आता इकडं तोपर्यंत एक घटना घडली. कोणती घटना घडली? तारकासूर उन्मत्त झाला. तारकासूर उन्मत्त झाला कारण तारकासुराचा वध महादेवाच्या मुलाकडून होता आणि महादेवाची सतीच जर जळून भस्म झाली, आता कोण मारणार मला? मी तर विजयी झालो. म्हणून तारकासूर त्या ठिकाणी उन्मत्त झाला आणि जरूर त्रैलोक्यावरती आता राज्य करतो की काय असं थैमान तारकासुरानं घातलं. त्याच वेळेला सगळ्या ब्राह्मण वृंदांना, देवतांना त्या ठिकाणी पंचायत पडली आणि सगळे ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले. आता विष्णू परमात्मा म्हणजे चतुरा, तो शिरोमणी आहे. दोघांमध्ये फरक बघा. महादेव बडा देव महादेव, सब देवन का बाबा. भोळ दैवत महादेव. आणि चतुरा तो शिरोमणी विष्णू परमात्मा. विष्णू परमात्मा चतुर आहे. तुम्हाला एक माहिती आहे, पांडवांचं युद्ध झालं. ऐकलाय प्रसंग तुम्ही? सांगतो 2 मिनिटात. पांडवांचं युद्ध झालं. त्या पांडवांच्या युद्धामध्ये एका बाजूनं कौरव आहे, एका बाजूनं पांडव आहे आणि पांडवांमध्ये अर्जुनाचा रथ चालवणारा भगवंत आहे. सगळं सैन्य कौरवाला दिलेलं आहे आणि फक्त रथ हाकतोय स्वतः अर्जुनाचा. अजून शपथ घेतली, हातामध्ये शस्त्र धरणार नाही. त्याच काळातली गोष्ट आहे. पांडवांचा 5 पांडवापैकी एक आहे भीमदादा. भीमदादाचा पुत्र आहे घटोत्कच आणि त्या घटोत्कचाचा पुत्र आहे बर्बरिक. कोण आहे? बर्बरिक. आता हा बर्बरिक असा होता, थोडा आवाज दमा. बर्बरिक असा होता की ज्याच्याकडं 3 बाण होते. किती होते? गाणं ऐकलं तुम्ही ते?
तीन बान के हारी तीनों बान चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना, हारे के सहारे. 3 बाण होते बरोबर. इकडे किती? तिन्ही बाणाचा प्रताप असा होता की बर्बरिकानं एकाच बाणामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं सगळं युद्ध संपवलं असतं, एवढी ताकद होती. हे कोणाला माहिती होतं? चतुरा तो शिरोमणी असलेला विष्णू परमात्मा म्हणजे कृष्ण कन्हैयाला माहिती होतं. आणि तिथं गेल्यानंतर भगवान परमात्म्यानं परीक्षा घ्यायची ठरवली बर्बरिकाची. बर्बरिकाला विचारलं, तुझ्याकडे काय शक्ती आहे? सांगितलं, हे जे झाड आहे ना, झाड, या झाडाचे जेवढे पान आहे ना, या सगळ्या पानांना मी एकाच वेळेला छेद करू शकतो. एक बाण मारला, देवानं चतुरपणा केला. देवानं एक पान झाडाचं स्वतःच्या पायाखाली दाबून ठेवलं. बर्बरिकनं एक बाण सोडला, सगळा सुसू करत बाण निघाला. सगळ्या पानांना छिद्र पाडत भगवंताच्या पायाच्या दोन्ही बोटाच्या मध्ये येऊन बाण रोवल्या गेला. कृष्ण कन्हैयानं विचारलं, हा बाण इथं का आला? बर्बरिकनं सांगितलं, देवा, तुमच्या पायाखाली नक्की पान असेल. एक पान होतं पायाखाली, त्याला सुद्धा छिद्र पडलेलं होतं. एवढी ताकद ज्याची होती. बर्बरिक जर युद्धात उतरला असता तर पांडवांचा नाश झाला असता. कसा? कारण बर्बरिकच्या आईनं संस्कार देताना, शिकवण देताना बर्बरिकला सांगितलेलं होतं, बाबा, नात्या गोत्याचा विचार करू नको, पण जी हारणारी बाजू आहे त्या बाजूनं तू उभा राहा. मग इथं हारणारी बाजू कोणती होती? कौरवाची बाजू जर हारणारी होती, बर्बरिक जर कौरवांच्या बाजूने उभा राहत असेल तर त्यावेळेला पांडवांना पराभव नक्की होता. हे भगवान कृष्ण कन्हैयाला माहिती होतं. म्हणून त्याच बर्बरिकाला गुरुदक्षिणा मागितली देवानं. आणि त्या बर्बरिकाला गुरुदक्षिणा काय मागितली? तुझं शिर मला दे, तुझं मुंडक मला दे. सांगितलं, देतो देवा, पण माझी एक इच्छा आहे, मी वीर आहे, मी डोळे झाकून घेणार नाही, मला हे सगळं युद्ध माझ्या डोळ्यानं पाहायचं आहे. उंच जागेवरती भगवान परमात्म्यानं त्या बर्बरिकाचं शिर घेतलं हातात, रक्तबंबाळ, रक्त गळतंय खाली, आणि उंच जागेवरती नेऊन स्थापित केलं. आणि बर्बरिकाला भगवान परमात्म्यानं वरदान दिलं, अरे कलियुगामध्ये तू खाटू श्याम नावानं प्रसिद्ध होशील, माझ्या नावानं तुझा जय जयकार होशील, जे दुःखात आहे त्या लोकांचा तू सहारा होशील. आपलं भाग्य आहे की खाटू श्याम इथं मंदिर बनतंय. आता कुठं? संभाजीनगरला. दादा 5 एकरमध्ये मंदिर आहे ना. ते 5 एकरमध्ये खाटू श्याम भगवंताचं मंदिर बनणार आहे, निर्माण होणार आहे. आणि ते दुसरं तिसरं दैवत नाही, खाटू श्याम म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाच आहे. चतुरा तो शिरोमणी भगवान परमात्मा आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, चतुर असलेला भगवान परमात्मा आहे. किती चतुर आहे बरं देव? देव किती चतुर आहे सांगू. एकदा काय झालं, लक्ष्मी माता, लक्ष्मी माता आणि शनी महाराज यांच्यामध्ये वाद झाला. कशावरून? लक्ष्मी म्हणली मी सुंदर आहे, शनी महाराज म्हणले मी सुंदर आहे. लक्ष्मी म्हणली शांत बसा, मी सुंदर आहे. आता प्रत्येकाला आपली आपली सुंदरता प्रियच आहे ना, प्रिय आहे की नाही. आम्ही आता त्र्यंबकला गेलो होतो. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर रस्त्यानं ते छोटे छोटे माकडीनीचे पिल्लं, माकडीन आणि छोटं पिल्लू तिचं असं पोटाला धरलेलं, आणि एक दुसरं होतं थोडं मोठं होतं, आणि ते थोडं असं माकडीनीपासून बाजूला खेळत होतं. आम्हाला कौतुक वाटलं. आम्ही ते पिल्लू असं उचलून घेतलं, त्याला खायला दिलं, त्याला उचलून घेतलं. ती माकडीन पळत आली, तिनं ते पिल्लू घेतलं आमच्या हातून, आणि बाजूला गेल्यानंतर त्या माकडीने जवळून अशी माती घेतली खालून, आणि त्याच्यावरून अशी ओवाळी अशी बाजूला थोकली.
अहो तिचं लेकरू तिला प्रिय आहे ना, सुंदरता प्रिय आहे की नाही? लक्ष्मी म्हणली मी सुंदर आहे, शनी महाराज म्हणले मी सुंदर आहे. दोघांचा वाद गेला विकोपाला. देव आराम करत होते, विश्रांती घेत होते विष्णू परमात्मा. तेवढ्यामध्ये दोघं धावत गेले आणि लक्ष्मी इकडूनच आवाज वाढवला. लक्ष्मीनं ऐकलं का? कारण तिथं जास्त कोणाचं धकत, जास्त कोणाचं धकत. तुम्हाला ओ माहिती का? ओ ओम या शब्दाचा जर सतत जप केला तर असं म्हणतात 72,000 नाड्या ऍक्टिव्हेट होतात, ऊर्जा तयार होते 72,000 नाड्यामध्ये ओम. पण ओ एकदा जरी ऐकलं तर डगामगा डगा मेंदू हलतो. ओ माहिती आहे तुम्हाला? ओ लक्ष्मीनं आवाज वाढालो, ऐकलं का? मी म्हणते मी सुंदर आहे आणि शनी महाराज म्हणते मी सुंदर आहे. दोघांमध्ये सुंदर कोण? आता चतुरातो शिरोमणी भगवान परमात्मा कसा? ऐका, देवानं विचार केला लक्ष्मीला जर म्हणावं तू सुंदर नाही तर संध्याकाळी चूल पेटणार नाही, जेवायची पंचायत. आणि शनी महाराजाला म्हणावं तुम्ही सुंदर नाही तर दुसऱ्या दिवशी उद्या सकाळीच राशीला येऊन बसतील. आणि शनी महाराज एकदा राशीला आले का मग तो कोणी जरी असेल काय करावं? चतुरातो शिरोमणी कशाला म्हणतात ऐका, देवानं सांगितलं लक्ष्मी तू सुंदर आहे, लक्ष्मी तू येताना सुंदर आहे, शनी महाराज तुम्ही जाताना सुंदर आहे. लक्ष्मी येताना सुंदर आहे का जाताना? आता ही कथा होत आली 7व्या दिवशी कथा करायला लय आनंद वाटतो मला. का? कारण त्या दिवशी काय येणार राहिली? लक्ष्मी येताना सुंदर आहे की नाही? आणि शनी महाराज जाताना सुंदर आहे. लक्ष्मी येताना सुंदर, शनी महाराज जाताना सुंदर. याचा अर्थ असा, चतुरातो शिरोमणी असलेला भगवान परमात्मा भगवंतानं निर्णय द्यायचे ठरवले. सगळे देव ब्राह्मण सगळे ऋषीमुनी त्या ठिकाणी भगवान परमात्माकडे गेले आणि महादेवाला त्या ठिकाणी समाधीतून जागा करा. जर महादेव त्या ठिकाणी विवाह महादेवानं केला नाही तर वाईट परिणाम होईल, सृष्टीचा प्रलय होईल, काय होईल सांगता येत नाही. तारकासुर उन्मत्त झालेला आहे. मग त्या महादेवाला जागी करण्यासाठी कामदेवाला पाठवलं. कोणाला? कामदेव पुष्पाच्या आडून, आंब्याच्या झाडावर मोहराच्या आडून, पुष्पाच्या आडून कामदेवानं फुलांचे बाण मारायला सुरुवात केली. सुंदर वातावरण तयार केलं. पण भगवान महादेवानं जसा त्रिनेत्र उघडला, डोळा उघडला आणि काम जळून भस्म झाला, त्या वेळेला महादेवानं काम जाळलं. रती आली, रती कामदेवाची पत्नी. महाराज अन्याय झाला माझ्यावर, माझ्या पतीला तुम्ही जळून भस्म केलं. त्या वेळेला रतीला सांगितलं अदृश्य स्वरूपामध्ये तुझा पती राहील. द्वापार युगामध्ये पुन्हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून तो पुन्हा येईल आणि मग तुम्ही एकमेकाला भेटशाल. समाधी उत्थान झालं महादेवाचं. सगळ्यांनी विनंती केली, देवा विवाह केला पाहिजे. महादेवानं सांगितलं अरे बाबा एकदा पाहिला विवाह, आता पुन्हा नको. संसाराचे चटके बसले आता. कारण संसारामध्ये भाकर कधी मिळते बरं? पंचल पंचल. हे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसे
बशीचे घर बशी बसती आरामशीर कपहिंडे दारोदार. बरोबर आहे की? आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई चौधरींना विचारा हा संसार कसा आहे. महादेव म्हणले संसाराचे चटके बसले बाबा, आता नको रे पुन्हा. सगळ्यांनी विनंती केली पण भगवान परमात्म्यानं विनवणी केल्यानंतर महादेवजी विवाहासाठी तयार झाले. तुमच्या सगळ्यांचं कल्याण जर असेल तर मला विवाह करण्यासाठी अडचण नाही. सप्त ऋषींना पाठवलं आणि त्या ठिकाणी पार्वती मातेची परीक्षा घेतली. पार्वती माता वारंवार हे सांगत होती. पार्वतीला ज्या वेळेला सप्त ऋषींनी सांगितलं की तो अमंगल वेशधारी आहे, राख अंगाला लावतो, गळ्यामध्ये सर्प घालतो, त्याच्या माता पित्याचा तपास नाही, पार्वतीला राग यायचा. पार्वती म्हणायची मी 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 मरेल पुन्हा जन्माला येईल, पुन्हा मरेल पुन्हा जन्माला येईल, पण पत्नी मात्र महाराज फक्त मी स्वीकारील तर ते महादेवाला स्वीकारील. पार्वती मातेचा निर्धार, तो निरोप महादेवापर्यंत पोहोचला. आणि आता महादेव सगळे देवता महादेवाला सजवण्याचा प्रयत्न करतायत. नवरदेवाचा मेकअप सुरू झालेला आहे. नवरदेवाचा मेकअप सुंदर सुंदर सर्प गळ्यामध्ये घातलेले आहे, व्याघ्रांबर नेसलेले आहे, विंचवाचे कुंडल तयार केलेले आहे कानामध्ये. आणि अशी आगळी वेगळी वरात, महादेवाची वरात निघाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटात विग्गलवज्जल प्रवाह पाविस्तस्थले गले वलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकां. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेव, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. महादेवाची वरात निघालेली आहे.